नमस्कार. कसे आहात सगळे? सर्वांना सुख समृद्ध आणि निरोगी आयुष्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा स्वामीबोध आपण सुरू करूया. शूद्र स्त्री पुत्रप्राप्ती. मंगळवेढ्यास एक 60 वर्षाचा क्षुद्र होता. त्याची बायको 52 वर्षाची वयाची होती. तिला संतान नसल्या कारणाने ती फार कष्टी असे. बाई प्रतिव्रता असून फार धार्मिक होती. एकदा बसप्पा तेलेची आणि तिची गाठ पडली. महाराजांची विचित्र लीला त्याने बाईला सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामींची भक्ती करीत जा, नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको, म्हणजे श्रींची कृपे करून तुझे मनोरथ पूर्ण होतील. त्या दिवसापासून बाईने तसा नेम धरला. जेथे श्री समर्थ असतील तेथे जाऊन मग ती दर्शन घेत असे आणि मग भोजन करीत असे. याप्रमाणे 2 वर्ष तिने केले. पुढे एके वेळी बाई दर्शनात आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिला म्हणाले, त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल. ती बाई त्या वृक्षाजवळ गेली. तो वृक्ष शीर्षाचा वृक्ष होता. पांढरा शुभ्र चीक त्यास आला होता. तो काढून घेऊन श्रीच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईने खाल्ला. दयाघण्याचे श्री कृपे करून बाई गर्भवती होऊन तिला सुलक्षणी पुत्र झाला. श्रींच्या कृपेमुळे त्यांच्या घरात आनंदी आनंद झाला. श्री स्वामी समर्थ.